मित्रांनो नमस्कार. नवीन घडामोडी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे एका नवीन महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनसह स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. 15 जुलै 2024 नंतर आपल्या शेतकरी बांधवांना पीक विमा योजनेत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना ही विनंती आहे की जरी पीक विमा घेणं ऐच्छिक असलं तरी निसर्गाचा काही भरोसा नाही. प्रतिकूल परिस्थिती कधीही उत्पन्न होऊ शकते, पिकांचं नुकसान होऊ शकतं. मग मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा भरण्याची जी अंतिम तारीख आहे 15 जुलै 2024, त्यापूर्वी मित्रांनो पीक विमा काढून घ्या आणि विमा संरक्षणाचं कवच हे तुमच्याजवळ असू द्या. मित्रांनो, या योजनेत खरीप हंगामातील सोयाबीन, भात, मूग, उडीद, भुईमूग, मका या पिकांची विमा नोंदणी करण्यात येणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे केवळ आणि केवळ 1 रुपया भरून या योजनेत नोंदणी करता येणार आहे. या खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, उत्पादनात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान या बाबींपासून पिकास विमा संरक्षण हे या पीक विमा योजनेअंतर्गत मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, पीक विमा हे तुम्ही काढून घ्या. मित्रांनो, पीक विमा काढत असताना CSC किंवा सेतू केंद्रावर तुम्हाला केवळ आणि केवळ 1 रुपया इतके शुल्क हे भरावे लागणार आहे, हे लक्षात घ्या. मित्रांनो, या योजनेत पीक निहाय सोयाबीन प्रति हेक्टर रक्कम 49,500, भातासाठी प्रति हेक्टर रक्कम 49,500, भुईमुगासाठी प्रति हेक्टर रक्कम 42,971, सोयाबीनसाठी प्रति हेक्टर रक्कम 35,598 एवढी रक्कम ही संरक्षित केलेली आहे. तरी मित्रांनो, शेवटच्या दिवसाची वाट बघू नका, कारण की बऱ्याच वेळेस शेवटच्या दिवसामध्ये योजनेच्या पोर्टलवर तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला शेवटच्या दिवसांमध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा भरण्यासाठी अडचणी येऊ शकतील. त्यामुळे कुठल्याही प्रकारची मित्रांनो उशीर न करता लवकरात लवकर 15 जुलै 2024 पर्यंत आपल्या पिकांचा पीक विमा हा काढून घ्या. आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल. जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.